हॅलो मित्रांनो आणि नमस्कार. मी बघा नमस्कार म्हणतो आहे वरती. तर व्हिडिओच्या या पार्ट 2मध्ये मी तुमचं स्वागत करतो आहे. काजवा फेस्टिवल सिरीजचा व्लॉग आहे हा आणि त्याचा हा सेकंड पार्ट आहे. हा व्हिडिओ मी बघा किती फटाफट फास्ट केला आहे, कारण ही सगळी मस्ती तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर चला, व्हिडिओ झाला आहे स्टार्ट. संध्याकाळचे 7 वाजलेत. आपण या लोकेशनवर पोहोचलेलो आहे आणि लोकेशनवर पोहोचल्यावर समोर कमान दिसते की भंडारदरा एंट्रीची. या एंट्रीला भरपूर चेक इन केलं आहे. पोलीस वगैरे होते, कारण इथे भरपूर मद्यपी वगैरे पण येतात, तर त्यांना आळा घालण्यासाठीची पद्धत. हे इथे दादा होते. यांना आम्ही संपूर्ण माहिती विचारली, कसं जायचं, काय जायचं, काजवा फेस्टिवलचा टाईम काय. भरपूर यांना प्रश्न विचारले. यांनी खूप कॉपरेट केलं. पोलीस दादांनी पण कॉपरेट केलं. इथून आम्ही तिकीट काढलेले आहेत सगळ्यांनी, पर पर्सन विथ कारची पार्किंग. आणि सगळं तिकीट वगैरे काढल्यानंतर आम्ही पुढे निघालो आहे. पुढे निघाल्यानंतर बघा किती सुंदर असं वातावरण होतं इथे. फक्त आणि फक्त पक्ष्यांचे आवाज इथे येत होते, बाकी दुसरा कुठलाही गोंधळ इथे नव्हता. आणि फायनली तुम्ही बघताय आपण या स्पॉटवर आलेलो आहोत. भरपूर अशी छान लायटिंग लावलेली आहे. कार पार्किंगसाठी भरपूर जागा, बाईक पार्किंगसाठी भरपूर जागा आणि असे हे टेंट्स लावलेले होते. या टेंटमध्ये आपल्याला राहायचं आहे, कारण हे कॅम्पिंग आहे भंडारदरा काजवा फेस्टिवलचं. तर इतके सुंदर असे मस्त टेंट लावलेत. आणि बघा तुम्हाला इथे ऑलमोस्ट सगळे यंगस्टरच दिसतील. फॅमिली थोड्या कमी होत्या, मला तर 1-10 फॅमिली दिसली असेल, पण सगळे मित्र मैत्रिणी सगळे असे एन्जॉय करण्यासाठी आलेले होते. पुन्हा एकदा तुम्हाला ही सगळी झाडावर लावलेली लायटिंग बघा, ज्याच्यामुळे ते कॅम्पेन परिसर अतिशय चांगला वाटत होता. त्याच्यानंतर हे बार्बिक्यू वगैरे इथे होतं, ज्याच्यात चिकन होते. व्हेजवाल्यांसाठी क्रिस्पी असे बटाटे, सलाड, मंचुरियन, अशा वेगवेगळ्या अशा गोष्टी इथे व्हेजवाल्यांसाठी होत्या. नॉनव्हेजवाल्यांसाठी चिकन वगैरे होतं, चिकन 65 वगैरे. आणि आम्ही मस्त असं तिथे बसलेलो होतो. आणि आता ज्याची वेळ आली आहे, ज्या फेस्टिवलला आपण बघायला आलो आहे, त्याला सुरुवात झालेली आहे. यांनी आम्हाला सगळ्यांना ह्या जंगलात 2 किलोमीटर दूर घेऊन आलेले आहेत. आणि तुम्हाला हे जे चमकतं आहे आकाशात, जे चमकतं आहे झाडांवर, तुम्हाला असं वाटत असेल कोणीतरी तुम्हाला तिथे टॉर्च मारतं आहे, पण तो टॉर्च नसून तो काजवा आहे. आणि हा काजवा बघण्यासाठी आपण इतक्या दूर आलेलो आहोत. कोणीतरी अतिशय अगदी टॉर्च मारतं आहे असाच मला भास होत होता, कारण तो काजवा डोळ्यासमोर दिसत नव्हता. झाडं होते आणि असं एकदम लखलखाट सुरू होतं आहे. बघा आम्ही स्वतः सगळे उभं आहे तिथे, पण तुम्हाला आम्ही दिसणार नाहीत, कारण काळोख होता, संपूर्ण काळोख. आणि इथे आपण आपल्या रिस्कवर आलेलो आहे, कारण या भागात माहितगारांनी सांगितलेलं आहे की चिता आहे, काळवीट आहे, हरिण आहे, साप, मुंगूस, असं बऱ्याच गोष्टी जंगलामध्ये असतात. तरीसुद्धा आपण या काजवा पाहण्यासाठी आलेलो आहोत, कारण मी काजवा पाहिलेला नव्हता. ज्याप्रमाणे मी काजव्याला भेटायला आलो, काजवासुद्धा मला भेटायला आला आणि येऊन हातावर बसला. तेव्हा मला खूप छान फील झालं. आणि बघा इतक्या जवळून काजवा मी आयुष्यात माझ्या पहिल्यांदाच पाहिला होता. हा बघा एक काजवा तुम्हाला मी झूम करून दाखवतो. तो अंधार असल्यामुळे तुम्हाला स्पष्ट नाही जाणवणार, पण असा कंटिन्यू तो असा ब्लिंक होत राहतो, जसं की एखादा लाईट असतो ना. ज्येष्ठ पौर्णिमा होती या दिवशी, आणि त्यामुळे पौर्णिमेचा चंद्र हा पूर्ण आकाशात लख्ख होता आणि चंद्राचा संपूर्ण प्रकाश त्या काजव्यांवर पडलेला होता. आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते काजवे स्पष्ट दिसत नाहीत, पण आम्हाला आमच्या डोळ्यांनी भरपूर काजवे दिसत होते. उजेड असल्यामुळे तो त्यांचा प्रकाश मंदावला या व्हिडिओमध्ये. आम्हाला प्रत्यक्षदर्शी तर असंख्य काजवे दिसले, पण होप सो तुम्हाला पण या व्हिडिओत दिसत असतील काजवे. व्हिडिओमधून जास्त अंदाज येत नाही. गुड इव्हनिंग मित्रांनो. आता आपण आलेलो आहोत भंडारदरा काजवा फेस्टिवलमध्ये आणि माझ्यासोबत माझे फ्रेंड्स आहे सुशील, मानसी, चेतन, शीतल आणि संकेत. आम्ही सगळेजण मिळून इथं हा सुंदर असा काजवा फेस्टिवल बघायला आलो आहे. खरं सांगायचं तर मी माझ्या आयुष्यात काजवा कसा असतो तो पाहिला नव्हता, पण इथे येऊन मी काजवा पाहिलेला आहे. अतिशय छोटा आणि जवससारखा आहे. खूप सुंदर वाटलं. ती फिलिंग मला शब्दातून नाही मांडता येणार, तुम्हाला इथे येऊनच बघावं लागेल. माझ्या मागेसुद्धा आता व्हिडिओच्या तुम्ही बघत असाल आजूबाजूला भरपूर
असंख्य असे काजवे आहेत. पण आज चंद्राच्या प्रकाशामुळे ते तुम्हाला थोडेसे अंधुक दिसतील, पण प्रत्यक्षदर्शी आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहत आहोत, त्यामुळे आम्हाला काजवे दिसत आहेत. इथं तुम्ही नक्की भेट द्या. हा जो फेस्टिवल असतो हा फक्त 15 जूनपर्यंत असतो, मे एंडपासून 15 जूनपर्यंत. तर ज्यांना कुणाला हा काजवा फेस्टिवल बघायचा असेल त्यांनी इथे नक्की या. कॅम्पिंग आहे, हॉटेल्स आहे, सगळ्या काही सुविधा आहेत इकडे. नक्की व्हिजिट करा आणि पूर्ण प्लॅनिंग करूनच या. विदाऊट प्लॅनिंग इथं अजिबात येऊ नका. ट्रॅफिक पण नाही. इकडची माणसंसुद्धा खूप कॉपरेटिव्ह आहेत आणि इन्स्टावर, फेसबुकवर सगळीकडे फेक रील व्हायरल होतात, त्या बघू नका. थँक्यू सो मच. आमच्यासोबत तुम्ही असेच व्हिडिओज बघत राहा. बाय बोला सगळ्यांनी. बाय. आणि पुन्हा एकदा हा काजवा हातावर येऊन बसला आणि बघा उडूनही गेला, कारण मी टॉर्च मारल्यामुळे तो उडून गेला. काजवे बघून आल्यानंतर इथे भारतीय पद्धतीने आम्ही जेवण केलं आहे. खूप उत्कृष्ट सोय आणि चविष्ट जेवण होतं. रात्री भरपूर अशा गप्पा मारल्या. सकाळी 4 वाजेपर्यंतच्या गप्पा, मस्ती, तो सकाळी 5 वाजता आलेला पाऊस आणि ती धमाल सगळी केल्यानंतर सकाळी जेव्हा बाहेर डोकावलं टेंटच्या, तेव्हा इतकं सुंदर असं हे वातावरण होतं. बघा माती भिजलेली आहे, कारण पाऊस नुकताच पडून गेला आहे. आणि हे सगळे टेंट बघा, टेंटमध्ये एक थेंबही पाऊस कोणाच्या आलेला नव्हता. टेंट जरी असले तरी सगळ्या सोयी इथं त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या होत्या. आणि पुन्हा एकदा मी मस्त बाहेर आलो, ब्रश वगैरे केलं आणि संपूर्ण अशी धुक्यांची चादर पसरली होती. भर उन्हाळ्यामध्ये इथे हिवाळ्याची फिलिंग येत होती. जसं कुलू मनालीला थंड वातावरण असतं तसा थंड वारा, हवा इथे सुरू होते. आणि त्यानंतर आता आम्ही आमचं थोडंसं सामान उचललं आहे आणि आता आम्ही पोहायला जाणार आहोत या डॅमच्या पाण्यामध्ये. तर आम्ही भरपूर इथे पुढे चालत आलो, म्हणजे आमच्या टेंटपासून तो जवळच होता. तर हे बघा, मी आता इथे माझ्या पाठीवर तुम्हाला बॅग दिसत असेल आणि माझ्या मागे जेवढी पण लोकं आहेत तेवढी सगळी फोटोग्राफी करत होती. आणि मी बघा इथे सांगतो आहे की या 2 डोंगरांच्या मधून सूर्य निघतो आहे आणि हा सुंदर असा परिसर मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. इथे आजूबाजूला असे अनेक कॅम्प लागले होते आणि भरपूर असे टेंट आजूबाजूला होते, म्हणजे वेगवेगळ्या नावाचे होते. त्याप्रमाणे मी तुम्हाला अजून एक बाजूचा कॅम्प दाखवतो, जिकडे टेंट वगैरे आहेत. म्हणजे फायरफाईल्स नावाने आहेत, भंडारदरा कॅम्पिंग आहे, अशा अतिशय वेगवेगळ्या नावाने इकडे कॅम्पिंग होतं आहे. सकाळी उठल्यावर फक्त इथे पक्ष्यांचा आवाज मला येत होता, बाकी इतर कुणाचाही आवाज तिथे आजूबाजूला नव्हता. कुठला गोंधळ, कुठला डिस्टर्ब, कुणाचा आवाज, काही नाही. फक्त पक्षी आणि पक्षी. बरं, या डोंगर रांगांमध्ये असे अनेक प्रजातींचे, विविध जातींचे पक्षी आहेत. मैना, मोर, पोपट आणि अतिशय ज्यांची नावंही मला माहीत नाही आहे अशी सुद्धा पक्षी इथे आहेत. आणि त्यांना पाहून तर सकाळ एकदम सुंदर झाली. आणि हे 2 डोंगर आहेत, या 2 डोंगरांच्या मधून थोड्याच वेळात तो सूर्य आता वरती येणार आहे. धुक्यांची चादर थोडी कमी होईल, कारण जसा दिवस उजाडतो आहे तसं पुढे तुम्हाला ही धुक्यांची चादर कमी होताना दिसेल. आता गप्पा वगैरे भरपूर मारून झालेल्या आहेत. आता आपण निघणार आहोत पोहण्यासाठी. तर हा भंडारदऱ्याच्या डॅमचं पाणी आहे आणि त्याचंच इकडे एक तळं बनलेलं आहे. त्या तळ्यामध्ये आता मी हळूहळू जातो आहे आणि त्या तळ्याचं पाणी इतकं थंड लागलं माझ्या पायाला, भरपूर असं थंड होतं. तिथे ऑलरेडी थंडीच होती आणि पुन्हा त्या थंड वातावरणात थंड पाणी, म्हणजे मजा तर येत होती. त्यानंतर सूर्य आलेला होता, म्हटलं चला सूर्याला अर्घ्य वगैरे देऊया. आणि त्यानंतर आजूबाजूला फ्रेंड्स उभे होते, ते नुसतेच उभे होते. मग त्यांच्या अंगावर जरा पाणी वगैरे उडवलं आणि त्यांना जरा प्रोत्साहित केलं भिजण्यासाठी, कारण ते पाण्याचा अंदाज घेत होते आणि थंड असल्यामुळे त्यांची हिंमत काही पुढे जायला होत नव्हती. त्यानंतर मी पुढे आलो, माझ्या मागोमाग या सगळ्यांनीच त्या पाण्यात यायची लाईन लावली. त्यानंतर मी म्हटलं थोडा सेल्फी कॅमेरा ऑन करतो आणि या सगळ्यांचं शूट करतो. त्यानंतर मी सुद्धा पाण्यामध्ये आलो आणि आमच्या बाजूला एक जे दादा होते, त्यांच्या चिमुकलीला घेऊन ते तिथे पोहत होते. त्यांना मी म्हटलं दादा थोडंसं आमचं ह्या व्हिडिओ घ्या म्हटलं पाण्याचा, की जेणेकरून तुम्हाला पण हा सगळा व्लॉग दाखवता येईल. आणि त्यानंतर असे सगळे मस्त पाणी उडवू लागले, पाण्यात गाणी बिणी म्हणत होते, मस्त नाचत होते. कोणी वेगवेगळ्या प्रकारे पोहण्याचं स्टाईल दाखवत होतं,
ज्यांची ज्यांची जी जी कला होती ते सगळेजण आपली जे कलागुण आहेत ते इथे दाखवत होते. त्यात सगळ्यात नवल म्हणजे माझ्या मैत्रिणींचं, ज्यांना आधी पाण्यात यायचंच नव्हतं. अजिबात त्यांना यायचं नव्हतं. अगदी जबरदस्तीने आम्ही त्यांना या पाण्यामध्ये आणलेलं आहे आणि जेव्हा त्या पाण्यात आल्या तेव्हा त्यांना इतकी मजा वाटू लागली की त्यांना परत या पाण्यातून बाहेर जावंसंच वाटत नव्हतं. हां, अगदी मनमोकळ्यापणाने त्यांना पोहता येत नव्हतं, म्हणून असे एकमेकांचे हात धरून पाण्याच्या प्रवाहाच्या पुढे पुढे जात होते. आम्ही जिथपर्यंत इथे होतो तिथपर्यंत आमच्या कमरेएवढं पाणी होतं आणि तिथपर्यंत आम्ही पोहलो होतो. पण याच्या पुढे जर गेलो तर भरपूर खोल होतं. त्याच्यामुळे आम्ही अगदी खोलवर भागात काही गेलो नाही. मस्त हात वगैरे उंच केले, फोटो काढले आणि खरंच एकदम ऑसम फिलिंग होतं. खूप आणि खूप मस्त वाटत होतं. अंघोळी झाल्या, सगळं झालं आणि मग ज्यांचं कॅम्पिंग होतं त्या काकींकडे आम्ही आलो. त्यांना थँक्यू म्हटलं. बघा किती साध्या आणि खूप चांगल्या, यांनी आमची खूप काळजी घेतली मस्तपैकी. यांना म्हटलं तुम्ही सगळ्यांना सांगा की आमच्या या भंडारदरा कॅम्पिंगला या. तर त्या म्हटल्या की या सगळ्यांनी. खूप खूप लाजत होत्या. कॅमेरा त्यांना फेस करता येत नव्हता. कसंबसं त्यांनी कॅमेऱ्याला टाटा वगैरे केला. त्यांना थँक्यू म्हटलं आणि मग त्यांनी आम्हाला नाश्त्याला बसवलं. नाश्ता होता सकाळी गरम गरम पोहे, अगदी गरम गरम आणि फ्रेश पोहे, त्यावर लिंबू शेव वगैरे आणि मग ती जी पोहे खायची जी मजा आली. हे बघा सगळेजण म्हणतात छान होता पोहे, अगदी छान. ती एक तिकडे बसली आहे, संकेत, चेतन वगैरे. आणि मस्त चहा तर एवढा ऑसम होता. चहाची चव अगदीच न्यारी आणि मस्त होती. मी कधीही चहा पित नाही तर मी 2 चहाचे कप पिले. त्यानंतर आता हे काही फोटोज तुमच्यासाठी. बघा कसे फोटोज आलेले आहेत. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला या व्हिडिओचा हा पार्ट 2 कसा वाटला. तुमचे आलेले लाईक्स, तुमच्या आलेल्या कमेंट्स यामुळे माझं प्रोत्साहन वाढतं. मला अजून चांगले चांगले व्हिडिओज करायला भाग पाडतं. त्यामुळे तुम्ही चांगल्या कमेंट्स करत चला आणि माझे असे नवीन नवीन व्हिडिओ पाहत चला. पार्ट 1 पाहिला नसेल तर पार्ट 1सुद्धा पाहून घ्या. हा पार्ट 2 आहे आणि याच्यानंतर जो येणार आहे तो पार्ट 3 आहे. हे असे काही निवडक फोटो मी तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. सिनेरीचे, चंद्राचे, कॅम्पिंगचे, टेंटचे, आमच्या सगळ्यांचे ग्रुप फोटो, तिकडचं खाणं-पिणं, आमची रात्री केलेली गप्पा, धमाल, मस्ती, त्यातले काही इमेजेस, काही फोटोज. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, थँक्यू. पुन्हा भेटूया पार्ट 3मध्ये. तोपर्यंत बाय.